आज आंतरवाली सराटीत आपण नियोजित ठरवल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना आपण बोलवलं होतं की आपण सगळ्यांनी या आपण चर्चा करूयात आरक्षणाच्या संदर्भात, जे संदर्भात. यासाठी आजारी असताना सुद्धा मी तात्पुरता आता डिस्चार्ज घेतोय. पुन्हा वापस येणार आहे, कारण अंगात ताप पण ते असल्यामुळं, अंग खूप दुखत असल्यामुळं, पण समाज हित आणि समाजाचे लेकरं बाळ माझ्यासाठी मोठे असल्यामुळं मी तात्पुरता डिस्चार्ज घेऊन त्यांच्याशी चर्चा करायला जातोय. आता चर्चा होईल आणि पुढच्याही मराठवाड्यातल्या दौऱ्याच्या संदर्भात सुद्धा बहुतेक तयारी चालली सगळी. आम्ही नाही म्हणतोय, परंतु विदर्भ आणि मराठवाडा ऐकायला तयार नाही. त्यामुळं आता बहुतेक तोही दौरा पडेल, पण तब्येत बरी राहिली तर तो दौरा पडणार आहे. सरकारनं जाणून बुजून मराठ्यांचा जो अवमान चालवलाय, विशेष करून बावनकुळे आणि शिरसाट यांनी जे मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा जो घाट घातलाय, मराठा समाजावरती अन्याय करायचं जे ठरवलंय, तो अन्याय मात्र होऊ द्यायचा नाही. जी किंमत मोजायची वेळ येईन आपल्या समाजासाठी ती मोजायची, परंतु हटायचं नाहीये. आणि मराठा समाजानं आणि याचबरोबर अभ्यासकांनी थोडं पक्षाची बाजू सोडून जरा जातीची बाजू घेतली तर बरं होईल. आणि ज्यांना कोणाला पक्षाची बाजू घ्यायची त्यांनी आंतरवलीत येऊ पण नका आणि तुम्ही ज्ञान पाजळू पण नका तुमचं. कारण तुमच्या डोक्यात दोन विषय असतात. एक खोटं नाटं फक्त अभ्यास सांगायचा मराठा समाजाला, आणि बाजू मात्र सरकारची किंवा पक्षाची घ्यायची. ही तुमच्या डोक्यात एक खुटी असती. कारण तुम्हाला काय मिळवायचंय किंवा काय मला नाही माहिती, तर तुमच्या डोक्यात एक गैरसमज असतो की तिकडे गेल्याच्या नंतर आपल्याला आपला मंत्री, आमदार किंवा पक्षावाला म्हणला पाहिजे, वा वा वा, तो काय भारी काम केलं तिकडे जाऊन. म्हणजे विस्कळीतपणा आणणाराने इकडे यायचं नाही. तुम्हाला तिकडं सोडलं जात असं, इकडं सोडलं जाणार नाही. परत परत तेच सांगतो, आम्हाला राज्यातल्या मराठ्यांना, गरिबांना अभ्यासकाची, समन्वयकांची, संघटनांची गरज आहे. परंतु याचा अर्थ असा पण नाहीये की तुम्ही दोन दोन ठिकाणी काम करणार. आपल्याला एकच बाप मानावा लागणार आहे, आणि तो म्हणजे मराठा समाज. इथं मी कुणालाही चाल खेळू देणार नाही. इथं जितकं तुमचा ज्ञानाचा उपयोग तुम्हाला समाजाच्या लेकराच्या हितासाठी करता येईल तितका करायचा. पण इथं येऊन तिकडच्या नेत्याला खुश करताल तर आता मात्र मराठे सोडणार नाहीयेत. ही सन्मानजनक आम्ही तुम्हाला बोलवलंय. सन्मानजनक आम्हाला समाजाला तुमची मदत पाहिजे. तुम्ही खूप दिवसापासून लढताय, समन्वयक, संघटना, अभ्यासक खूप दिवसापासून लढताय. तुम्हाला सन्मान देणं आमची जबाबदारी आहे. आणि काही समन्वयक आणि काही अभ्यासक खूप मरमर करतात मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून. पण काहींचं असं आहे की जरा दोन्हीकडे डगर राहत असतात. मात्र त्यांनी मग याच्यात, आता तर बोलवलं आम्ही सगळ्याला सन्मान देणार आहे, परंतु चपढप पुढच्या काळात चालणार नाही, हे पण लक्षात ठेवा. कारण त्याचं कारण पण तसंच आहे. आता मराठा समाजाला सांगतो, त्याचं कारण पण तसंच आहे की मायबापा हो, सरकारनं खूप मोठा घात घातलाय. आपला समाज त्याचं वाटोळं करायचं, कारण व्हॅलिडिटी झालेला असताना सुद्धा रद्द केल्या जात आहेत. आपल्या सारथीच्या योजना दिल्या जात नाहीत. 58 लाख नोंदी ज्या सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र जाणून बुजून दिले जात नाहीयेत. म्हणून एवढा मोठा उठाव करावा लागतोय की यांची जागा दाखवून द्यायची की मराठा समाजापेक्षा सरकार मोठं नाही. यांनी सगळ्यांवरती अन्याय केला. यांनी सरकारवरती अन्याय केला, यांनी धनगरांवरती अन्याय केला, यांनी मायक्रो ओबीसीचं पुरं वाटोळ करून टाकलं, यांनी बंजारा समाजाचं वाटोळ केला, आदिवासी तर पुरा उद्ध्वस्त करून टाकला यांनी दलित मुस्लिमाचे तर कार्यक्रमच लावून टाकलाय. म्हणून ही जी खतखत आहे ना, हिला कुठंतरी वाट मोकळी करावी लागती. त्यासाठी एक जीव असणं, एकजूट असणं खूप महत्वाचं आहे. म्हणून मराठा समाज तर एकजूटच आहे, त्याच्यात काय दुमत असायचं कसलंच कारण नाही. परंतु आता जो पश्चिम महाराष्ट्रानं इतिहास घडवला ना, यामुळे पुरं राज्य ढवळून निघाले. विदर्भ म्हणतोय आम्ही कुणबी आहेत, मराठी आहेत, पण आम्ही मात्र 100% तुमच्या लेकराच्या मदतीला येणार आहे. बावनकुळ्यानं आणि शिरसाटनं मराठा समाज जे उद्ध्वस्त करायचा ठरवलाय ना, त्यांनी जो जातीय तेढ निर्माण केलाय, त्यांनी जो मराठा समाजावर अन्याय करायचं ठरवलं ना, ते आपल्याला मोडून काढावाच लागतोय. त्यांना आता 28 तारखेपर्यंत वेळ दिलाय, त्यांनी दिलं आहे. नसता पुढची रणनीती आपण ठरवणार आहे. पण मराठ्यांच्या लेकरांचं एकही प्रमाणपत्र जाऊ द्यायचं नाही. 58 लाखाच्या नोंदी घ्यायच्या, नोंदी घेतल्यात, त्याचे कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे हैदराबाद गॅजेटनुसार.
पूर्ण मराठवाड्यातल्या मराठ्यांना प्रमाणपत्र त्यांच्याकडून आता घ्यायच्यात. या आंदोलनात 29 ऑगस्टच्या सुट्टी द्यायची नाही. सातारा संस्थान, कोल्हापूर, पुणे आणि औंध या गॅझेटेडचा GR घेऊन लागू करायचा आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा जे ऊर्जा विभागाचा GR राहिलाय ते सगळे घेऊन त्याची अंमलबजावणी करून पोरांच्या घरी ऑर्डर गेल्या पाहिजेत. ACBC आणि EWS याच्यातले जेवढे विद्यार्थी राहिलेत ना तेवढे विद्यार्थ्यांना माझं आज हात जोडून आव्हान आहे. प्रत्येक पोरानं ज्यांची ज्यांची निवड झाली त्या प्रत्येक पोरानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा की निवड झाली पण आमची नियुक्ती दिली नाही. याला जोडून जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही जर पुढे दुसरीकडे ड्युटी करत असाल तर तुमच्या घरच्याला, पालकाला, कोणालाही तुमचा अर्ज घेऊन पाठवून द्या आंतरवाली की आमच्या पोराची ACBC आणि EWS मधून निवड झाली होती पण सरकारनं नियुक्ती दिली नाही. घेतल्याशिवाय तुमच्या माणसाने माघारी जायचं नाही नियुक्त्या दिल्याशिवाय. याला जोडून प्रश्न ACBCच्या पोरांचा सुद्धा असंच आहे. ज्यांच्या निवडी झाल्यात, EWSचं आता सांगितलं, ACBCच्या ज्या पोराच्या निवडी झाल्यात त्यांना नियुक्ती दिल्याने त्या पोरांनी सुद्धा आंतरवालीला आपण आपले अर्ज घेऊन यायचे. सगळ्या पोरांनी एक घर राहायला दुसरा शिष्टमंडळ फर्स्ट मंडळ नाही, प्रत्येक पोरांना आपण आपला अर्ज घेऊन यायचा आहे की आमची निवड झालेली पण आम्हाला नियुक्ती दिली नाही. खूप गंभीर विषय सांगतोय, तुमच्या भविष्याचा प्रश्न आहे. नसता त्याच्यानंतर तुम्ही जर आले नाही तर माया नावाने बॉम्बलायचं नाही, आमचं काम झालं नाही म्हणून. हे संधीचं सोनं सगळ्या पोरांनी करायचं. जर तुम्हाला येता येत नसेल, तुम्ही कुठं दुसरीकडे काम जॉब करीत असलात, तुमच्या घरच्यांना पाठवून द्या, पालकाला, भावाला, कोणाला पण की अर्ज घेऊन माझ्या भावाची निवड झाली पण दिलेली नाहीये. नियुक्ती होऊस तर, तुमची निवड होऊस तर, नियुक्ती होऊस तर तुमच्या माणसाने माघारी जायचं नाहीये. याला जोडून महत्वाचा विषय मराठा समाजासाठी, ज्यांनी ज्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केलेत, मराठा समाजानं समजून घ्या. याच्यानंतर सांगितलं जाणार नाही. आता आज 16 तारखेला सांगतोय, 29 किंवा 28 ऑगस्टला तुम्ही इथं यायचंय. ज्यांची कुणबी नोंद सापडली त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, त्यांनी कोणाकडे अर्ज केलाय, कोणत्या तालुक्याचा आहे, तुमचं नाव, कोणचा अधिकारी आहे, कोणत्या भाषेत तुमची नोंद सापडली, अधिकारी देत नाही, त्यांनी तिथं पण अर्ज द्यायचा आणि एक इकडं पण अर्ज घेऊन यायचा की आम्हाला प्रमाणपत्र दिलं नाही. तुमचं प्रमाणपत्र देऊस तर आंतरवालीतून तुम्ही माघारी जायचं नाही. दुसरं, ज्यांचे प्रमाणपत्र निघालेत पण त्यांनी व्हॅलिडिटीला अर्ज केलाय, व्हॅलिडिटी अधिकारी महाराष्ट्रासाठी सांगतोय, मग त्याच्यात विदर्भ पण आला. नंबर 1 ला विदर्भाच्या नोंदी निघाल्यात, नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्रात निघाल्या. म्हणून गाफील कुणी राहू नका. आता आमचा नंबर लय लांब आहे. ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अर्ज केलाय पण जाणून बुजून अधिकाऱ्यांना व्हॅलिडिट्या दिल्या नाहीत, प्रमाणपत्र दिलेलं असून तो कोण अधिकारी आहे, कोणत्या तालुक्यातला आहे, तुमचं नाव काय आहे, तुमची नोंद कशा सापडली, प्रमाणपत्राची झेरॉक्स त्या अर्जाला जोडा. व्हॅलिडिटीला एक अर्ज त्यांच्याकडे करा आणि एक कागदावर लिहून इकडे अर्ज घेऊन या. तुमची व्हॅलिडिटी होऊस तर तुम्ही माघारी जायचं, आंतरवालीतून अजिबात नाही. ज्या पोरांना ऍडमिशन घेतलेत कुणबीतून, व्हॅलिडिटी टाकले पण देत नाहीत, जे पोरं शिकत आहेत त्यांना जर आंतरवालीला अर्ज घेऊन येता येत नसेल तर त्यांनी येऊ नका. तुमच्या भावाला किंवा वडिलांना कुणालाही पाठवा आंतरवाली आणि त्यांनी सांगा की आमचा मुलगा किंवा आमच्या भावानं कुणबीतून ऍडमिशन केलंय पण व्हॅलिडिटी देत नाहीयेत, पण पोराला शिकत आहे म्हणून त्याला येता आलं नाही तर मी आलोय, तसं तुम्ही या आणि तुमचं काम होऊस तर एकानं पण माघारी जायचं नाही. याचबरोबर ज्यांनी हैदराबाद गॅजेटनुसार अर्ज केलेत पण अधिकारी त्यांना कुणबी प्रमाणपत्र देत नाही, त्यांनी सुद्धा एक अर्ज तिथं करायचा आहे तुमच्या स्थानिक मराठवाड्यात प्रत्येक तालुक्यात आणि एक अर्ज कागदावरती लिहून घेऊन यायचा आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटेनुसार अर्ज केला होता, या तहसीलदारकडे किंवा तुम्ही कोणाकडे केलाय त्याच्याकडे, ही आमचा तालुका आहे, हा अधिकारी हा देत नाहीये आणि आमची नोंद या भाषेत सापडलेली. हे सगळं यावेळेस घेऊन यायचं, कोणीही मागं राहायचं नाही. याच्याच बरोबर महामंडळाअंतर्गत, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाअंतर्गत आतापर्यंत 450 कोटी रुपये वर्ग झालेत, पण ज्यांचे ज्यांचे व्याज परतावे राहिलेत ना, सरकार म्हणतं व्याज परतावे राहिले नाही. ज्यांचे व्याज परतावे राहिलेत त्यांनी आपला अर्ज घेऊन, तुमचा तालुका कोणचा आहे, तुम्ही कोणत्या साली महामंडळाकडून कर्ज घेतलंय, किती दिवसापासून तुम्हाला परतावा येत नाहीये,
आणि तुम्ही कशावरती घेतलंय आणि तुमचं नाव काय अर्जदाराचं, हे अर्ज लिहून आणा कागदावरती आणि सांगा की आमचा व्याज परतावा दिला नाही. सगळ्यांच्या वतीनं 4-5 जणांनी यायचं नाही. प्रत्येकानं आपण आपला अर्ज घेऊन यायचा. ज्याचं काम होत नाही त्याने काम होस्तर अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. हे मराठा समाजाने लक्षात घ्या. आता याला जोडू सारथी अंतर्गत जेवढ्या योजना आहेत याला जोडून पंजाबराव देशमुखांची योजना पण कोणत्या पोरांना पंजाबराव देशमुखांचे शिष्यवृत्त्या भेटल्या नाहीत त्यांनी त्यांचा अर्ज घेऊन यायचा की आम्हाला भेटलं नाही त्या पोरांनी. जर ते पोरं शिकायला असतील तर त्यांचा भाऊ किंवा वडिलांना पाठवून द्या. आज मी सविस्तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलंय. याच्यावरती कोणीही विनाकारण व्हायबल व्हायचं नाही. कोणचा अभ्यासक काय म्हणतो, कोण काय म्हणतो, ध्यान द्यायचं नाही कोणाकडं. हे सगळं राजकीय स्वार्थापोटी चाललेलं आहे. आपलं गरिबांच्या लेकरासाठी चाललेलं आहे. काहींचं सरकार आणि नेते खुश करण्यासाठी आपल्यात राहून चाललंय आणि आपलं फक्त आणि फक्त मराठ्यांच्या समाजाच्या लेकरासाठी चाललंय. म्हणून काहींना आपल्यातल्याला समाजाचं हित नाहीये, त्यांना त्यांचं हित बघायचंय. दोन्ही डगरीवर पाय ठेवून त्यांचे डाव सुरू आहेत. युवळायचंय फक्त. त्यांना आयुष्यात काहीही करता आलेलं नाही हे मराठा समाजाने समजून घ्या. म्हणून सारथीच्या कोणत्या योजना बंद केल्यात त्याचा सुद्धा डिटेल अर्ज अंतरवालीत घेऊन या. त्या योजना सुरू होस तर ज्याने अर्ज दिलाय त्याने अंतरवालीतून पुन्हा माघारी जायचं नाही. नसता आम्हाला द्यायचा अर्ज ती झोपला घरी जाऊन आमच्या रात्र वेळेवर गर्दीमुळे ध्यानात तिथं तुम्हाला सेपरेट एका जागेवर जागा दिली जाणार आहे अर्जदारांसाठी. फक्त मंत्री आले शिष्टमंडळ की तुम्ही यायचं. अभ्यासकांना सुद्धा एक जागा दिली जाणार आहे. त्यांनी सुद्धा त्याच जागेवरती राहायचं. मंत्री आलं की यायचं, मंत्री गेलं की तिकडे जायचं. मीडियात बॉम्ब लायचं नाही. इथं ती शाळा जमत नाही. ती तुमची शाळा तिकडे असते तुमच्यात बैठका लागल्या सरकारच्या टेबलावर उड्या छानफाना कर, बैठकी हिसकुटून दी. जर सरकारला काही कळा ना मराठ्याला काही कळा ना काय मिळालं. तशा बैठका आम्ही खूप बघितल्यात. बैठक हिसकुटून लावायला काय येतात आणि काही पोट तिडकीनं सांगायला येते सरकारला. मग ते तुम्ही उड्या हाणणार आणि समाजाचं वाटोळ करणार. इथं ती शानपणा जमणार नाही. नसता अंतरवालीत पाय ठेवायचा नाही. इथं समाज हितासाठी यायचं, समाजाच्या कल्याणासाठी यायचं, बोंबलासाठी यायचं नाही. लगेच गेला बोंबलात मीडियापाशी ज्ञान पाजळीलं त्यासाठी इथंच हे करायचं. म्हणून जे पोर अर्ज घेऊन येणार आहेत त्यांसाठी एक सेपरेट जागा दिली जाणार आहे. निवांत बसायचं तिथं. मंत्री आले की आम्ही बोलून घेतो. अभ्यासक आले एका जागेवरती वेळ जागा दिली जाणार आहे. मंत्री आली की यायचं. विषय चालला होता आपला सारथीचा. सारथीच्या ज्या योजना बंद पडल्या त्या सगळ्या योजना पुन्हा सुरू करून घ्यायच्या. म्हणून कोणत्या बंद केल्यात, ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढला. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही, शिंदे आणि फडणवीस? समाजाने तुम्हाला गोड बोललो, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणची शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू द्यायला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही फीस शाळावली सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागत. तेव्हा हे अधिकारी ही करतात. तुम्ही राज्यांतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं आम्ही दिलंच म्हणलो. फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात, एकही शब्दांत दुखवलं नाही एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला MIDCचा.
महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही? काढला जे आर? इथंच भावना कळते तुमची मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे राहिले, काहींच्या नोकऱ्या राहिल्या. का बरं तुमच्या अधिकारी सांगितलं नाही कलेक्टर ऑफिस मधून त्यांना की बाबा रे तुम्ही MIDCत महावितरण मध्ये नोकऱ्याला अर्ज करा, तुम्ही एसटी महामंडळात अर्ज करा, आम्हाला सरकारच्या ऑर्डर आहेत की ताबडतोब यांना नोकरीवरती घ्या. केलं तुम्ही? तुम्ही मला आंदोलन सुरू झाले की 6 महिन्यानं सांगितलेले महाराष्ट्रातल्या सगळ्या केसेस मागे घेतो. घेतल्या तुम्ही? अरे किती जीव घेणाऱ्या त्या गरीब समाजाचा खोटे नाटे गुन्हे दाखल केले पोरांवरती. तो कशामुळे केले? आमच्याच महिलांवरती, आमच्यावरती क्रूर हल्ला केला. पुन्हा त्या भानगडी नाही करायच्या. आता पुन्हा भानगडी नाही करायच्या. वेळेप्रसंगी डाव फिरू शकतो. आंदोलन मुंबईत सुद्धा येऊ शकतंय. तुम्ही तराला लावू नका. फायनल आंतरवालीच आहे. मला काय माझ्या समाजाला सांगितलं, मी मुंबईत गेलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे, आंतरवालीत असलं तरी आंदोलन पाहिजे. मी कुठेही करू, तुमच्या लेकराचं कल्याण करेल ना. माझ्यावरती समाजाने फक्त प्रामाणिकपणामुळं, समाजाशी गद्दारी न केल्यामुळं आयुष्यात समाजाच्या विरोधात शब्द वापरला नाही राजकारणासाठी मी. म्हणून पश्चिम महाराष्ट्र इतिहास घडवला आहे. पश्चिम महाराष्ट्र अर्धा राहिलाय, परेशान करायला आम्हाला. आमच्याकडे पण या, आम्ही वाट बघतोय. पण मी माझ्या सगळ्या मायबापांना सांगतो, मला पश्चिम महाराष्ट्रात आता राहिलेल्यात येता येत नाही, तब्येत खराब आहे. मराठवाड्यातही शक्यतो दौरा होईल का नाही माहित नाही, पण लय आग्रह धरलाय. तब्येतीवर शेवटी अवलंबून आहे. विदर्भातल्या बांधवांना माझं हेच सांगणं आहे, जर माझं येणं झालं नाही तर तुम्ही आपण आपल्या गावात बैठका सुरू करा. कोणाची वाट बघू नका. आमच्याकडे येऊ नये आला म्हणून बैठक नाही घेतली. घराघरात जा आणि सगळ्यांना सांगा 29 ऑगस्टला अंतरवालीत जायचं. यावेळेस शेवटचा निर्णायक लढा करायचा. मराठ्यांची एकही मागणी म्हणतोय मी माग ठेवायची नाही. चला, तुमचं काय? ते काही अभ्यासक येणार आहेत ज्यांनी तुम्हाला तुमच्या मताची सहमत नव्हते मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी, त्यांनी सोशल मीडियावरती लिहिलंय की ते येणार आहेत. नीट वागायचं असलं तर यायचं नाही, तर इकडे यायचं नाही. मी मीडियात तेच सांगितलं, इकडे यायचं नाही. रात्री पण सांगितलं, आपल्याकडे चोरून लपून काय नसतं. तुम्हाला काय समाजाच्या विरोधात बोंबलायचं, तुम्ही तिकडे राहूनच बोंबलू शकता, काही अडचण नाही. तुम्हाला मराठ्यांचे लेकराच्या अन्नात माती कालणारे, विष कालणारे ओबीसीचे काही लोक लागतायत, तर इकडं मराठ्यात काय आहे? मग ते कोण कोण असते ते सगळेच एकाला म्हणत नाही. आणि मी ओळखीत नाही अर्ध्याला तरी म्हणतात आम्ही यावं सांगितलं होतं, आम्ही तेव्हा सांगितलं होतं, आणि आमचं ऐकलंच नाही. अरे तुम्हाला ओळखीतच नाही. मी आता मला कळायला लागलं हे अभ्यासक आहेत म्हणून. आणि जे अभ्यासकाला देता आलं नाही ना, ते आम्ही गरीब लोकांनी दिलंय. फक्त मी जीव याच्यासाठी लावतो की ते समाजाचा भाग आहेत बिचारे. काही संघटना, काही अभ्यासक, काही समन्वयक जीवाचं रान केलं ह्या बिचाऱ्यांनी की समाजाला मिळावं म्हणून. सरकारनं त्यांचं कधीच ऐकलं नाही. तर मग माझ्या लक्षात आलं आपल्या माध्यमातून त्यांचं चालू. किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्याशिवाय, किती प्रामाणिकपणा पाहिजे याच्यापेक्षा आणखी. मी ठरवलं की बिचारे अभ्यास सांगतेत, पुस्तक वाचून वाचून परेशान झालेत, काही काही मथरे झालेत आमच्यात. नाही ऐकलं या सरकारनं, म्हणजे 40 वर्षाच्या 50 वर्षाच्या सरकारमध्ये. मग आता चला ना, आपण सन्मान देऊ, आपण त्यांचं म्हणणं मांडून पुढे चालू. पण काहीला आता 2 खेळी खेळायचे असतात. 2 खेळीवाला आम्ही इथून पुढच्या काळात टिकून देणार नाही. मराठा समाज बी त्यांना गिनणार नाही. मग मी पण नाही. ही शेवटची संधी त्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो, ही शेवटची संधी. एकच बाजू धरायच्या, तिकडचं ज्ञान इकडं पाजळायचं नाही, सरकारचं ऐकून. परत इकडे यायचं म्हणायचं गेलो नाही त्यांच्या पांगेला नाही खेळ ईद असते टोले. मग असं आहे की तुम्ही तुमचे भाषण आम्ही आताच्या दौऱ्यात ऐकले, त्या दौऱ्यामध्ये तुम्ही असं म्हटलात की सगळं शेवटीचं जे मिळालं नाही तुम्हाला जे काही, तर त्याचं सगळं खापर तुम्ही अभ्यासकावरच फोडलं. हो हो म्हणते, हो हो म्हणते, नंतर काय असं करते. मग आज अभ्यासक कसं येतील असं जर तुम्ही त्यांच्यावर खापर फोडत असाल तर? आणि मग नाही म्हणत नाहीत कसे राहिला, तुम्ही नाहीत का साक्षी? तुम्ही सगळे साक्षी झाले. मी का खोटं बोलतो?
मीडियाच्या समोर विचारतो मी कवा बी सोडू का उपोषण. ते काय आहे, तुम्ही कंदुरी बघितलेली का बोकडाची? हा? बोकडाची कंदुरी हे काय करतात बघा, ते कापिणारा हे असतो खाटी, तो काय म्हणतो, पाणी पाहिजे तो बोकडाला आणि म्हणतो कापू का. आता जेनी चालिलंय बोकड कापायला, तो म्हणतो हा काप्यो ना पटकून. पाप कोणाला? जो काप्यावर मानला त्याला. कापणाराला काही टेन्शन आहे का? तसं मी यांना विचारतो ना राव दरबारीना, येईन केलं मग बकरा बळी, हेच सांगत येत. हा लय छान हो, मास हजार होणे नाही, तेच म्हणतात. मला गरीबाचं कल्याण करायचंय, करा बाबा काहीतरी, पण विश्वासानं करा समाजाच्या. तुम्ही नेत्याकडे बी जाणार आणि इकडे बी येणार, तर नेतेच ऐकून तुम्ही इकडे मग दूषित वातावरण होतंय. तसं होतंय मा बकरा गर्दीत. मी प्रत्येक वेळेस विचारलं, आता विचारलं ह्या टायमाला सुद्धा, ही एसओपी अमकं तमकं बरोबर आहे का? एकदम बेस्ट आहे म्हणे. म्हणलं तुम्ही उपोषण सोडल्यावर माग होत्या मीडियाचं पुन्हा काढा. म्हणलं उपोषण सोडल्यावर पुन्हा 7-8 दिवसांनी तुम्ही उलटच म्हणता बरं का, त्याच्यापेक्षा मी सोडितच नाही. नाही नाही म्हणले लय बेस्ट आहे. 1.5 घंटा चर्चा केली म्हणले आम्ही आलेल्या शिष्टमंडळाची, काहीच हरकत नाही. याच्या अगोदरचं सांगतो आता. ते झालं मुंबईत जे आर घेऊन आलो, हेच हॉस्पिटल आहे. इथं आल्याच्या नंतर 6 दिवस मला काही सुधारलंच नाही. 7व्या-8व्या दिवशी 7-8 जण आले अभ्यास, XYZ आले म्हणले, म्हणलं मी विखे पाटला तिथं बोललेलो, जे आर सुधारित करायची वेळ आली तर करावं लागल. म्हणले ओके करणार. मग 7-8 जण अभ्यासक आले. आले की ते भेटायला आले, पण मी बोलता बोलता म्हणलो बाबा जे आर व्यवस्थित आहे का बघा, काही दुरुस्त्या करायच्या असल्या सुधारणा करू. ते काय म्हणतात मला, हो आम्ही त्यासाठी चालतो. आता काय करायचं, आमच्याकडे मोठा सनदी अधिकारी, मोठा, आणि त्यांनी जे आर पण काढलेले आहेत मंत्रालयात याच्या अगोदर, आणि विभाग आयुक्त पण होते. आणि म्हणलं मला काही हरकत नाही ना, माझा तुमच्यावरती विश्वास नाही असं नाही, तुम्हाला जी बदल करायचा ते करा, काही म्हणणं नाही माझं, सुधारित करून घेऊ आपण. जावा मग म्हणलं जा. गेले सनदी अधिकारी 10-10:30 गेले सकाळी. मला वाटतं 7:45च्या टायमाला संध्याकाळी माघारी आले. ते म्हणले साहेब, म्हणले असा जे आर होणं नाही, मराठ्यांचं आयुष्याचं कल्याण झालं. छान. म्हणलं मग ठेवायचा का? म्हणे बोलायचंच नाही शब्द. माझं साक्षीदार आहे का तेच अभ्यासक 6 त्यातले. आता तेच म्हणजे तेव्हा झालं तेव्हा झालं. सनदी अधिकारी तुमचाच. इथं आल्यावर मला नाव सांगितलं, दोस्त तर नाही सांगितलं. प्रश्न तोच आहे ना, की तुम्ही सगळ्या अभ्यासकांना बोलवता आणि परत त्यांच्यावरच खापर फोडवता. येता यायला तुम्ही तसंच म्हणता बा. अभ्यासक मी फोडितो का? दुसरा प्रश्न असा आहे की आता आलेले अभ्यासक वेगळे असते, तर सोडायच्या वेळेला आलेले अभ्यासक वेगळे असते. आता मी तरी काय करू, ते तर घरी जाऊन झोपते. बायकोचाच फोन आला, पोरगा शाळा सोडायचं होतं, बोचाच वाचून घ्यायचा होता, मग काय तर राव. हा मग मी मारतो झकीकडे, उपोषणाला बसतो, रक्त जाळीतो, जीव जाळीतो, आणि टायमाला ते कुठेतरी निघून गेले असते. फीस भरायची, नामकच करायचं, जेव्हाच नेऊन सोडायचं, आणि त्याचं दुखत होतं म्हणून दवाखान्यातच गेलतो. आणि मग मला युसर थांबलेत नाही, आता तुला युसर थांबायचं का आता पुन्हा? मग हे असलंय. खरं बोललं की सख्या आईला राग येतो, तसं खेळी आता येऊ. तुम्ही नाहीत करावं साक्षीदार, तुम्हाला चोरून काय करतो राव मी माझ्या गरीबाच्या कल्याणासाठी लढतो. आता हे वारंवार बदलते, त्याला मी काय करू? काय अभ्यासकाच सांगितलं मी तुम्हाला, जीव चालला राव त्यांचा. शपथ सांगतो, जीव चालला अक्षरशः समाजाला मिळावं. काही समन्वयकांनी उभा हयात वायाला घात की आपल्या समाजाच्याच लेकराचं कल्याण करायचं. कित्येक तरी संघटनेत आमच्यात की उभ्या हयात रस्त्यावर आहेत समाजाला मिळावं. चर्चा यावेळेस अशी आहे, देवेंद्र फडणवीसचं टार्गेट तुमचे नेहमीच राहिलेले आहे. मात्र यंदा लिस्ट वाढलेली, एकनाथ शिंदे झालेले, आता संजय शिरसाट झाले. खास करून बाबा तुम्ही खूप पर्सनल लेवलवर जाऊन टीका करतायत, अशा पद्धतीचं बोललं जातं. त्यांनी पर्सनल वाटोळं केलं आमचं समाज, म्हणून पर्सनलवर जाणार. त्या माणसाबद्दल ते शब्द आहेत माझे. या माणसाला जर फोन लावला तर 4 मिनिटं सुद्धा लागून देत नाही समोरच्याचं काम करायला. शक्तीपीठ महामार्गात त्याचा अनुभव आहे मला, म्हणून बोललो. तोच माणूस पर्सनल वाटोळं करायला लागला आमच्या जातीचं.
त्यांना जातीवाद करायची अजिबात गरज नव्हती. मराठ्यांवर अन्याय करायची अजिबात गरज नव्हती. अजिबात काही संबंध नाही त्यांचा आमच्याशी. आमच्या व्हॅलिटी रद्द करायचा काय अधिकार नाही. आणि मी समाजाचा आहे. तुम्ही जे म्हणलात ना, यावेळेस शिंदे साहेब सुद्धा बोलले, जे चुकलं ते मी सोडणार. माझ्या जातीला पेक्षा मी कोणालाच मानत नाही मोठं. ते भलं जी किंमत मोजायची आहे ती वेळी. यांनी लयच समाजाला बोलल्यामुळं, फडणवीसांना आणि शिंदेना बोलल्यामुळे यांना लयच लागलं असेल. आणि हे जर जास्त वाटोळं करणार राहते मराठ्याचं, तर आम्ही यांचं राजकारणात पुरं वाटोळं करून टाकणार. आमचं वाटोळं तर आम्ही यांचं सुद्धा वाटोळं करणार. यांना वाटत असेल सत्ता आमच्या हातात आहे, हे लयच बोलला ना, आता प्रमाणपत्र रद्द करायचे, मराठीचे प्रमाणपत्र द्यायचे नाही. ही जर खुन्नस तुम्ही धरली, की आम्ही खुन्नस धरली, तुमचा एक बी नाही होऊ द्यायचं. भले मग ते दुसरे ओबीसीचे कुणाचे आले तरी चालते. मग ते पण तुम्ही दोघं बी ध्यानात ठेवा. ते तुम्ही आतापर्यंत अनेक जी आर काढून आणले. आज संभाजीनगरमध्ये जे उपोषणाला बसले त्यांचं एक आंदोलन आहे. आतापर्यंत जे जी आर मिळाले त्याची ती होळी करणार आहे आणि आमची कशी फसवणूक झाली असा आरोप आहे. चला पुढे घ्या. तुमच्या आंदोलनानंतर अनेक ओबीसी संघटनाही आंदोलन करण्याच्या विचारल्या, घोषणा झाल्या आंदोलनाची. त्याबाबत काय झालं? ओबीसी पण आंदोलन करणार आहे तुमच्या आंदोलनात. त्यांना काय धंदा आहे? नेते ओबीसी नाही, ओबीसी नाही. हा नेते हा, फक्त नेते, ओबीसी नाही. बिचारा आम्ही बळच कधी धनगरांना दुखवलेलं नाही. लेकरं गरिबांचे कल्याण झालं पाहिजे ना. मायक्रो ओबीसीला दुखवलं ना, बंजारा समाजाला दुखवलं ना, आदिवासी समाजाला दुखवलं ना, आम्ही कुठल्याच समाजाला दुखवलंय ना, कोणालाच. यांना यांच्या राजकीय पोळ्या ओबीसीच्या जीवावर भाजायच्या. हेच आंदोलन जर धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळवण्यासाठी जर केलं असतं ना, आज गरिबांच्या लेकरांचं आयुष्याचं कल्याण झालं असतं. तिथं ताकद लावा. ही इकडे ताकद लावून तुमचा काही उपयोग नाही. मी पुरी ताकद तुमची वायाला घालणार आहे. असा एक वर्ग आहे ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी मध्ये. गरीब लेकरांच्या मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या असल्या तर गरिबांच्या मराठ्यांच्या लेकराचं कल्याण झालं पाहिजे. इतकी साफ नियत आजही ग्रामीण भागातल्या ओबीसी मध्ये, आज पण एकदम साफ नियत ही त्यांची, की अजिबात मराठ्यांच्या विरोधात नाही जायचं. गरिबांचे लेकर आहेत, कल्याण होऊ द्या. आपल्या लेकराचं कल्याण झालं ना, तसं त्यांचंही होऊ द्या. त्यांच्या नोंदी सापडल्यात. मुद्दाम मोघम इकत भांडण घ्यायचं नाही, मराठ्यांना विरोध करायचा नाही. इतका स्वच्छ आणि प्रामाणिक आजही गावखेड्यात ग्रामीण महाराष्ट्रात ओबीसी समाज आहे. आजही आम्ही दोघं एकमेकात हसतोय खेळतोय. हे सत्य आहे. आता काय नेते आणि ते बी काय ओबीसीत नाही, ठराविक जातीचे आहेत. लाभार्थी टोळीचा ऐकून पडलीचं करणारे. पाटील पट्टीवर असणार बऱ्याच वेळा 85 कुणबी प्रमाणपत्र 357 जाती ओबीसी राहायचे नाही म्हणून काय बोगस कागदपत्र आधारे जागा बनवण्याचा प्रयत्न होतो. बैठक बोलली पुढच्या वेळी ते तर काय नुसतं बैठकाच कवर घेतोय का? सगळं वासुदेव करून ठेवला काँग्रेसचं त्यांनी. आयले हे जर लोक नसते त्या काँग्रेसमध्ये, ते काँग्रेस महाराष्ट्रात राहिलेत नसतं का, बेसरमच झालं असतं काँग्रेसचं. ते थोरात घराणं आहे, ते तिकडचं कदम घराणं आहे, मला वाटतं चव्हाण घराणं आहे, तिकडचं इकडं देशमुख घराणं आहे. हे घराणे आहेत म्हणून तरी बरं आहे. पटोले घराणं आहे. नाही तर हे तर कार्यक्रमच वाजवला असते त्या दुपारात. काँग्रेसचं ठुलं नसतं. याला हे नेमकं ओबीसीच आहे का काँग्रेसचं, याचाच मेळ लागा नाही. कोणती तरी एक बाजू धर, एक बाजू धर कोणती तरी. धन्यवाद. पण दिल्लीला गेल्यापासून मी हिंदी शिकायला लागलो, हे खरं सांग. मला थोडस नाही ना, आज नाही, 29ला सुरू करतो. 29ला सुरू करतो. हा 29ला. पण मी जे खरं ते सांगितलं, दिल्लीला गेल्यावर तेव्हापासून थोडी हिंदीला मी एक जणाचं घेऊ मार्ग करून मी काही मिळून हिंदी मी धोरणात आणली. नको नको नको, हिंदी धोरणात आणली, पण 29ला सुरू करतो. चांगले अरे थोडे पाठ करून राहिले, आणखी पाचका व्हायचा पुन्हा. पण जे खरंय ते बोललो का नाही दिल्लीला गेल्यापासून. जायचे त्यांना उद्या परवा. हा, आज अभ्यासक बांधवांना सन्मानानं सगळ्याला बोलवलेलं आहे. त्यामुळं अंतरवाली जायचं आणि मी सन्मानच देणार, सन्मानच देणार. जरी काही बोललो बी असलो तरी मी अभ्यासकांना समन्वयकाला कशामुळे बोलतो, माझ्या स्वार्थासाठी नाही, समाजाच्या हितासाठी त्यांना भांडतो. माझ्या समाजाच्या अभ्यासकांना समन्वयकाला मी भांडलं पाहिजे, किमान त्यांनी मराठा समाजासाठी लाईनवर यावं म्हणून.
त्यांचं काय माझं वैयक्तिक वैर नाही, त्यांच्या माझी काय दुश्मनी नाही. मी फक्त तेवढ्यासाठी त्यांना भांडतो की समाजासाठी योग्य रस्त्यावर, समाजासाठी या राजकारणासाठी येऊ नका. आज त्यांना सन्मानानं बोलवलेलं आहे, त्यांचा सन्मानच होणार, त्यांचा काही अवमान कुठं होणार नाही. खूप धन्यवाद. लगेच वापस येणार, आणखीन ताप आहे अंगात, लगेच वापस येणार.